रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हरि रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा गौता सुकृताची जोडी गौता सुकृताची जोडी गौता सुकृताची जोडी गौता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा धनुनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम ढाकलो से द्वारे ढाकलो से ढाकलो से द्वारे ढाकलो से द्वारे ढाकलो से द्वारे ढाकलो से द्वारे ओ ढाकलो से द्वारे 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 उभाया जग भिखारी 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 मज भिक खाए मज भिक खाए देवा उभाया जग भिखारी मदन ककाई देवा मद भिखाई देवा प्रेम मांगू के पाठवा प्रेम भात के पाठवा मांगू के पाठवा प्रेम भात के पाठवा भातु के पाठवा मज भिक काही देवा मज भिक काही देवा प्रेम भाव के पाठवा मद भिखाई देवा मद भिखाई देवा याचकाचा भार याचकाचा भार आया चकाचा भार या चकाचा भार घेऊन ये रसार घेऊन हे रधार घेऊन हे रधार घेऊन हे रधार हो मज भिक काही मद
काही देवा तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान होय तुका म्हणे दान देवा घेतला वाचून 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 माझा भीक काही देवा सेवा घेतला वाचुके पाठवा वाचुके वाचुके पाठवा माझा भीक काही देवा माझा भीक काही देवा वाचुके विठोबार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार बोला आवाज द्या आवाज ठाकरो से ठाकरो से बारी ठाकरो से बारी ठाकरो
ठाकलो से द्वारी, 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 काही देवा मज भीक काही देवा उभायाच्या भिकारी, उभायाच्या भिकारी, मज भीक काही देवा, भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा पाठवा प्रेम पाठवा पाठवा प्रेम सारे गरे सारे ग पध सारे गरे सारे ग पध पद सारे गरे 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 दादा गरे ग ब गरे ग ब तेरे सारे ग गरे सारे ग गरे भातुके पाठवा प्रेम प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा,
प्रेम भातु केव्हा ठेवा, प्रेम भातु विठ्ठल हाकलो से द्वारी उभा याचक भिकारे, हाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, याचकाचा भार घेऊ नये येरझार, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाची सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणि मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचर, पावन झालो चराचर, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञान
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावर संताची माथा चरणावर संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पाऊलू सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजाऊ चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा अतुलित बलधामं हेम शैलाभ देहं धनुजवन कृशानुं ज्ञानी नामग्रगण्यं सकल गुण निधानम वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमन्ता शरण हनुमन्ता शरण शरण हनुमन्ता शरण शरण तुम्हा आलो रामदूता 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 शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रस्तुत संगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील चिंतनी अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगामध्ये देवाकडे एक मागणं मागतात, प्रेमाची मागणी करतात. प्रेमाची देवाबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, अनन्य प्रेमाची मागणी. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग आहे बरे का. विठ्ठल बाप माय चुलता. कोण आहे विठ्ठल, कोण आहे हा पांडुरंग. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विण चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. देवाशिवाय अनेक दुसरे मज नाही आता. नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी. पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृत अवस्थेमध्ये देवाचं भजन, स्वप्न अवस्थेमध्ये देवाचं भजन, सुषुप्ती अवस्थेमध्ये देवाचं भजन. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. बरे का. पांडुरंगाचं भजन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं, देवाचं भजन केलं. कारण हा एक देव आहे असा बरे का, की जो देव भक्ताची वाट पाहतो. वाट पाहे उभा. शाळेमध्ये गेलेलं लेकरू 5 वाजता येणार आहे, स्कूल बस. माता 5 वाजता येणार आहे म्हणून ज्याप्रमाणे माता आई दरवाजावर जाते आणि कमरेवर हात ठेवून ज्याप्रमाणे शाळेला गेलेल्या लेकराची वाट पाहते, तसा हा एक देव आहे. कमरेवर हात आहे पांडुरंगाचे. वाट पाहे उभा
भेटीची आवडी भक्त मला भेटण्याकरता येणार म्हणून भक्ताची वाट पाहणारा जगामध्ये एकमेव देव म्हणजेच पंढरीचा पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल हो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याचं दर्शन ज्याला झालं, पांडुरंगाचं दर्शन ज्याला झालं, मागील परिहार पुढे नाही शीण. झाली या दर्शन फक्त एक वेळा. बरं का जगद्गुरु तुकाराम महाराज तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन ज्याला झालं त्याच्या जीवनाचं सार्थक झालं. महाराज म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. कारण मनुष्य देह मिळाला आणि मनुष्य देहाला आल्यानंतर देवाबद्दल अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. पांडुरंगाचं दर्शन झालं. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखीले पाय विठोबाचे. तो मज भावा तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी आहे, वारकरी संप्रदायामध्ये प्रेमी भक्त होऊन गेले. आज जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा या अभंगामध्ये देवाला एक मागणं मागतात, प्रेमाची मागणी करतात. देवा अरे तुझ्या द्वारामध्ये आलो मी आणि मागणी करण्याकरता आलो, याचक म्हणून आलो, भिकारी म्हणून आलो आणि तुला आज मला काहीतरी मागायचं आहे. तसं क्षेत्र कोणतंही असो मागणं चांगलं नाही, मागणं चांगलं नाही. आता अखंड हरिनाम सप्ताह आहे, वर्गणी मागावी लागते ना आणि मागणं चांगलं नाही. काही न मागे कोणासी, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काही न मागे कोणासी, तोची आवडे देवासी. मग अखंड हरिनाम सप्ताह करायचंय, वर्गणी मागायची आहे. पण वर्गणी देणारा सहजासहजी नाही देत. देणारा म्हणतो 200 रुपये देऊ. 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर आमच्या घरातले 14 लोक जेवायला येऊ आणि उद्या शेवटच्या दिवशी बुंदी केली तर खाऊ, नाहीतर दिलेले 200 रुपये कशाला देतो तू. विठ्ठल विठ्ठल हो मागणं चांगलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे बघा. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिगजाचे, पसरी जिने दिगजाचे, हात पसरी जिने दिगजाचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिगजाचे, हात पसरी जिने म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने. महाराज म्हणतात जो हात पसरवतो मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या, असं जो मागतो महाराज म्हणतात त्याचा धिक्कार असो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिग त्याचे. मागणं चांगलं नाही. तात्पर्य सगळ्या सांगायचा उद्देश हाच आहे, मागणं चांगलं नाही. पण आज मात्र जगद्गुरु तुकाराम महाराज असं जे बोलतात मागणं चांगलं नाही, आणि काही मागणे हे आम्हा अनुचित असंही बोलतात. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत मागणं चांगलं नाही. पण आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दलच बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजच आज देवाकडे मागण्याकरता गेले हो. पण मागणं विशेष आहे बरं का, मागणं विशेष आहे. मागितलं पाहिजे. पत्नीनं मागावं, माझी साडी फाटली आणून द्या. पतीनं ऐकलं, दुकानात गेला, साडी घेऊन आला. मागणं चांगलं आहे, साडी घेऊन आला पती. पण तिनं सांगितलं आणलेली साडी जी आणली ना ती आता धुवून द्या. मागणं पहिलं चांगलं आहे,
साडी पाटली म्हणून त्यानं आणून दिली, परंतु तिनं सांगितलं आता आणली ना साडी, आता ती धुवून द्या. हे मागणं चांगलं चांगलं नाही. काही मागणं चांगलं आहे, काही मागणं चांगलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं अनुचित आहे म्हणजे चांगलं नाही, आणि काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणं. पण काही मागणं चांगलं आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, सत्कर्म आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, योगदान करावं बरं का. म्हणून सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, परम पूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धे गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट हिंदू धर्म रक्षक महंत गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने गेल्या जवळजवळ 47 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा प्रारंभही जवळजवळ 47 वर्षापासून. कारण ज्ञानेश्वरी पारायणाला आम्ही सुद्धा 2-5 वर्ष इथं आलो बरं का. ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा आम्ही, मला असं वाटतं 1-2 वर्ष आमचं येणं झालं, 2-4 वर्ष आम्ही या ठिकाणी याच दरबारामध्ये. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाकरता दादा सुद्धा त्या वेळेला होते, आणि आणखीनही माझ्यासोबत कोणतरी होतं. तर तात्पर्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुद्धा येणं झालं, कारण गीतेवर असणारी टीका ज्ञानेश्वरी आहे. एक ग्रंथ आहे गीता. गीता शिकवते कसं जगावं, गीता शिकवते कसं जगावं. आणि आपल्याच दरबारामध्ये एक दुसरा ग्रंथ जो भागवत बरं का, ती सुद्धा कथा आपल्या वाकडी गावामध्ये 2 वर्षापूर्वी करण्याचा योग आला. आणि मोठा आनंद, मोठा उत्साह आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या आयोजनातून, आपल्या सर्वांच्या नियोजनातून श्रीमद भागवत कथा, संगीतमय श्रीमद भागवत कथा सुद्धा आपण लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 2 वर्षापूर्वी भागवत कथा सुद्धा केली. कारण भागवत कथा अशी आहे, जसं गीता कसं जगावं हे शिकवते, तसं कसं मरावं हे शिकवते एक ग्रंथ. तो ग्रंथ म्हणजेच भागवत ग्रंथ. विठ्ठल 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 विठ्ठल. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 47 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे साई चरित्र पारायण, साई चरित्र पारायण सुद्धा जवळजवळ गेल्या 16 वर्षापासून 16वं वर्ष साई चरित्र पारायणाचं आहे, आणि 47वे वर्ष ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं आहे. विठ्ठल 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 अखंड हरिनाम सप्ताह आज सेवेचा 7वा दिवस आहे. सालाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी समस्त ग्रामस्थ वाकडी, समस्त ग्रामस्थांच्या आयोजनातून, सर्वांच्या नियोजनातून, तनानं मनानं धनानं, तरुण मंडळ असेल, महिला मंडळ असेल, आमचे सर्व बाळ गोपाळ असतील, उपस्थित सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सप्ताह कमिटी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या आयोजनातून गेल्या 7 दिवसापासून हा सुख सोहळा स्वर्गी नाये, हा सुख सोहळा स्वर्गी नाये, हा सुख सोहळा स्वर्गी नाये, हा सुख सोहळा. विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाये, हा सुख सोहळा स्वर्गी नाये, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी
नाही अचूक सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये आमच्या संत महापुरुषांनी आम्हाला भगवत प्राप्तीचं हे सोपं साधन सोपेवर आम्हा सांगितले संती. आमच्या संत महापुरुषांचे आमच्यावर उपकार आहे. ब्रह्मलीन सद्गुरुश्री नारायणगिरीजी महाराजांना आपण जवळून पाहिलेला आहे. कीर्तनामध्ये महाराज जर रंगले 4 तास झाल्यानंतर महाराजांनी विचारावं काय रे भाऊ, अरे हे कोणतं गाव आहे? 4 तास झाल्यानंतर 4 तास झाल्यानंतर 4 तास कीर्तन झालं आणि 4 तासानंतर महाराजांनी विचारावं की हे गाव कोणतं आहे. आणि मग कुणीतरी म्हणावं महाराज या गावाचं नाव म्हणा ना. हा वाकडी आहे वाकडी. बरे का 4 तासानंतर 4 5 तास असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. म्हणून आमच्या संत महापुरुषांनी देवाच्या प्राप्तीचं हे सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरी सोपेवर माम्मा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. गळ्यामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपुळ्या आहे, पांडुरंगाची भक्ती आहे आणि हेची थोर भक्ती आवडती देवा. भगवंताला जे आवडतं ते मानव देहाला आल्यानंतर करावं आणि ते आमच्या संत महापुरुषांनी केलं. ते योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांनी केलं. गंगागिरीजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं गंगागिरीजी महाराज हे पंढरीचे वारकरी आहे. गळ्यामध्ये गंगागिरीजी महाराजांच्या एक पवित्र तुळशीची माळ आहे आणि एक दुसरी माळ आहे गंगागिरीजी महाराजांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची. म्हणून गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेटामध्ये जे काही संत महात्मे या परंपरेमध्ये होऊन गेले ना, गंगागिरीजी महाराज असतील, हरिगिरीजी महाराज, नाथगिरीजी महाराज, सोमेश्वरी गिरीजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज महाराज प्रत्येक साधूच्या गळ्यामध्ये 2-2 माळा आहे. बघा तुम्ही, एक तुळशीची माळ आहे आणि दुसरी एक माळ आहे रुद्राक्षाची माळ. तसं गंगागिरीजी महाराज हे शिव उपासक आहे. कारण बेटामध्ये जे शिव मंदिर आहे, भगवान शिवाचं जे मंदिर आहे शिव मंदिर, तर त्या शिव मंदिरामध्ये पिंडीवर जी पिंड आहे त्या पिंडीवर जे शिवलिंग आहे ते शिवलिंग योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या झोळीतील शिवलिंग आहे. बरं का. आणि पूजेचं नित्य पूजेचं शिवलिंग बेटामध्ये जे शिव मंदिर आहे तर ते शिवलिंग गंगागिरीजी महाराजांच्या झोळीतील पूजेचं शिवलिंग आहे. याचा अर्थ गंगागिरीजी महाराज हे शिवभक्त आहे. पण आषाढी वारी आली म्हणजे जसं आपल्याला सुद्धा हुरहुर लागते ना. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाय. देव वाट पाहतो. गंगागिरीजी महाराजांच्या बद्दल सुद्धा आपण हेच ऐकतो की गंगागिरीजी महाराज बेटामध्ये राहत असताना पाला पाचोळा गवताची बनवलेली झोपडी तिला आग लावून गंगागिरीजी महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला वारीमध्ये जात असायचे. बरं का. आणि गंगागिरीजी महाराजांच्या जीवनामध्ये गंगागिरीजी महाराजांनी भगवंताचं भजनच केलं. हरी भजनी हे धवळीली जग सुकविला लाग कळी काळाचा. भगवंताचं भजन गंगागिरीजी महाराजांनी केलं. वारकरी संप्रदाय हा देव साक्षात्कारी आहे. देवाचा अनुभव आहे, देवाची प्रतीती आहे, देवाचं दर्शन ज्यांना झालेलं आहे तो संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा देवाचा अनुभव आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्यांचं चरित्र बघा तुम्ही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या काही चमत्कारी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की ज्या साधून अन्न आणि पाणी वर्ज केलं. किती दिवस? 13 दिवस. उदाहरणार्थ 13 दिवस. का बरं? रामेश्वर भट्टासारखा महान विद्वान वाघोलीचे रामेश्वर भट्ट देहू गावामध्ये आले. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता माझा भीक कोण घाली. वाघोलीचे रामेश्वर भट्ट आले. दरबार भरवला. दरबारामध्ये रामेश्वर भट्टानं जगद्गुरु तुकाराम महाराजांना आमंत्रित केलं. आले जगद्गुरु तुकाराम महाराज.
रामेश्वर भट्ट बोलून गेले. काय रे म्हटले तू क्या? वेदाचा तो अर्थ अम्मासीची ठावा असं लोकांना सांगतो. वेदाचा तो अर्थ अम्मासीची ठावा असं लोकांना सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात नाही, हे माझ्या मनाचं नाही. तुका म्हणे माझं बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. हे माझ्या मनाचं नाही, गाथा माझ्या मनानं नाही लिहिला मी. माझ्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग आले, नामदेव महाराज आले. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येवोनिया. काय काय सांगितलं? सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नको. नामदेव महाराज आले स्वप्नामध्ये, भगवान पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी जे काम सांगितलं त्यांची आज्ञा म्हणून मी गाथा लिहिला, मनानं नाही. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सांगितले काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त. जे सांगितलं, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आणि म्हणून रामेश्वर भट्टानं ऐकलं, परंतु भूदेव आहे, ब्राह्मण आहे, सांगितलं जे काही कवित्व केलं किंवा गाथा लिहिला तो खालून वरून दगड बांधून तो इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवला, गाथा बुडवला. आपल्याला तारण्याकरता अभंगाचा गाथा लिहिला ज्यांनी, हाडाचे काढण रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून बुडत हे जन न देखवे डोळा. अभंगाचा गाथा बुडाला. त्या तीरावर जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या बसले, अनुष्ठान मांडलं. जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायामध्ये साधे महापुरुष नाही, या समाजाला तारण्याकरता ज्यांनी अन्न आणि पाणी वर्ज केलं 13 दिवस, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपुळ्या, आणि देवाचं भजन आहे. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. टाळी वाजवा सर्वजण, टाळी वाजवा, टाळी वाजवा. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम हरे राम. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. भजन केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, तुमच्या आमच्या रक्षणा करताच फक्त आणि फक्त. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळबळा म्हणून. 13व्या दिवशी प्रसंग सगळ्यांना माहित आहे. जळी दगडा सहित वया तारियल्या जैशा लाह्या. हा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवाला एक मागणं मागतात, बरं का.
आपण वारी आली, आषाढी आली म्हणजे जसं पंढरपूरला निघतो ना, आपण तयारी करतो, आयोजन करतो, नियोजन करतो, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा दरवर्षी पंढरपूरला जायचे. असाच एक प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराज वारीमध्ये भगवंताचं भजन करत 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 निघाले, जसं आपण वारीमध्ये जातो. आणि पंढरपूरच्या वारीचं एक विशेष असं आहे बर का, की या पंढरपूरच्या वारीमध्ये आंधळे माणसं जर आले तर त्यांना सुद्धा डोळे येतात. ऐकून ठेवा, आंधळे असले तर त्यांना डोळे येतात. बहिरे असले, पाठवून द्या तुम्ही फक्त, बहिरे जर असतील तर त्यांना ऐकू येतं बर का. पांगळे जर असतील तर त्यांना पाय फुटतात बर का. आणि वृद्ध जर असतील, वृद्ध तर ते तरुण होतात. वृद्ध माणसं तरुण होतात. आनंद तेथीचा मुकया शिवाचा, आनंद तेथीचा मुकया शिवाचा, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याची डोळे पांगुळाची पाय, आंधळ्याची डोळे पांगुळ्याची पाय, आंधळ्याची डोळे पांगुळाची पाय, आंधळ्याची डोळे पांगुळ्याची पाय, कमने व्रत होती तरणे रे, तुका होती तरणे रे, कमने व्रत होती तरणे रे, तुका होती तरणे रे, नाचत पंढरी जाऊर खेळिया विठ्ठल रखुमाई बाबुले, नाचत पंढरी जाऊर खेळिया विठ्ठल रखुमाई बाबुले, नाचत पंढरी जाऊन खेळिया विठ्ठल रखुमाई बाहुले, नाचत पंढरी जाऊन विठ्ठल रखुमाई बाहुले, विठ्ठल रखुमाई बाहुले. दिंडीमध्ये आहे वारकरी म्हणून आहे जगद्गुरु तुकाराम महाराज वारीमध्ये चालले. महाराज म्हणतात हा आनंद कसा आहे, वारीतला आनंद कसा आहे हो, तिथे गेल्यानंतरच कळतं ते. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकार आमोची हा चाळा तुका म्हणे भिडा भक्तीचे. हा आनंद वारीमध्ये, पायी वारीमध्येच आहे. पण ती वारी सुद्धा तरुणपणामध्येच करावी, नाहीतर मग हा इथं एक बेल्ट लागतो, इथं एक लागतो, आणि मग त्या ट्रकवाल्याला तो म्हणतो बाबा हात धरा. अरे तू कशाला मरत हो तिकडं. एक वेळ आहे ना हो, वेळ आहे ना एक. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आनंद तेथीचा मुकयासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळाशी पाय, तुका म्हणे व्रत होती तरणे रे. म्हातारे माणसा सुद्धा काय रंगतात हो. तुम्ही पाहिलं आपण सगळे दिंडीतला जो आनंद आहे ना बरं का, असंच जगद्गुरु तुकाराम महाराज एका वेळेला पंढरपूरच्या वारीमध्ये निघाले आणि भजन करत चालले ना. आता जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करत चालले म्हणजे ज्ञानोबा तुकाराम कसं काय, आता तेच जगद्गुरु तुकाराम महाराज. पण आपण जसं पंढरीला आळंदीला जात असताना जसं हे भजन करत जातो, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, चला चला दिंडीमध्ये चला, टाळी वाजवा. ज्ञानदेव तुकाराम, 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 देव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शेख मोहम्मद सांग बोधला एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शेख मोहम्मद सांग बोधला एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शेख मोहम्मद सांग बोधला एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई शेख मोहम्मद सांग बोधला एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जवळ जवळ पंढरपूरच्या दरबारात मजल दर मजल करत वारी दिंडी जवळ जवळ पंढरपूरच्या दरबाराच्या जवळ आसपास गेली आणि पंढरपूर दिसायला लागलं. पंढरपूर दिसायला लागलं नाही. पंढरपूर मध्ये असणारं पांडुरंगाचं मंदिर दिसायला लागलं. मंदिर नाही, दुरूनच कळस दिसायला लागला. झाड झडीत सोन सणा दिसतो स्वज्वला कळस दिसतो कळस दिसतो स्वज्वला कळस दिसतो पंढरपूर मध्ये पांडुरंगाचं मंदिर दिसायला लागला. कळस दिसायला लागला. नामदेव महाराज म्हणतात माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. कळस दिसायला लागला, आनंद झाला आणि धावा असतो. या बाजून आपण ज्या वेळेला जातो विठ्ठल सहकारी साखर कारखाना तिथं एक माथा आहे आणि तिथून वारकरी धावा म्हटल्याबरोबर धावतच पळतच चालतात. धावा म्हणतात त्याला. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. पंढरपूर पर्यंत थांबायचं नाही. आता धावत चालतात आणि पुढं आहे चंद्रभागा आहे. अवघीच तीर्थ घडले एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. या चंद्रभागेचं दर्शन झालं आणि पंढरपूरच्या दरबारामध्ये सगळे वारकरी ज्या वेळेला येतात बरं का. पंढरपूरच्या दरबारामध्ये ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचंही वर्णन करतात. विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया विठोबा विसाविया 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 बहुखे दक्षिणा बहुखे दक्षिणा बहुखे दक्षिणा बहुखे दक्षिणा बहुखे दक्षिण आलो सोसो नियावन विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया विठोबा विसाविया विठोबा विसाविया विसाविया पडो दे पाया विठोबा विसाविया मजल करत हा प्रवास करत आपण पंढरपूरच्या दरबारामध्ये गेलो. महाराज म्हणतात विठोबा विसाविया विसाविया पडो देई पाया बहुखे दक्षिण आलो सोसोनियावन आणि केली तुझ्यासाठी तुका म्हणे एवढी. 15-20 दिवसाचा जो प्रवास आहे महाराज म्हणतात हे सगळं कशा करता केली तुझ्यासाठी तुका म्हणे एवढी आटी एवढी आटी
आटाआट जी केली ती देवा तुझ्या करता केली. आणि त्या दरबारामध्ये पंढरपूरच्या दरबारामध्ये ज्या वेळेला वारकरी जातात तिथं कोण आहे? तिथं भीमा तिरी एक वसविले नगर, भीमागिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, भीमागिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी चार भुजाची, तेथील मोकाची नरभुजाची, अय्या 16,000 रे, बैला 16,000 रे, 16,000 रे, बैला 16,000 रे, गावारे खेळीला सुख देईन विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीला सुख देईन विसावारे. हे नाचत जाऊ त्याच्या गावात खेळीया सुख देईल विसावारे, नाचत जाऊ त्याच्या गावात खेळीया सुख देईल विसावारे, सुख देईल विसावारे. मग आता देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर आनंद होतो ना हो. दरबारामध्ये गेलो, सगळे वारकरी देवाच्या दरबारामध्ये गेले, नाचतच देवाच्या दरबारामध्ये भगवंताचं भजन चालू आहे. आणि करता करता हा आनंद, जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भाग भाग गेला भाग गेला सिन गेला. हे भागे भाग गेला देन गेला, भाग गेला देन गेला, गेला. तिथं गेल्यानंतर मग आता हेच आहे ना, भाग गेला शीन गेला. वारकरी म्हणतात हा सगळा प्रवास करत 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 पांडुरंगाच्या दरबारामध्ये आलो. असंच जगद्गुरु तुकाराम महाराज या वारीमध्ये पंढरपूरच्या दरबारामध्ये आले. चंद्रभागेचं स्नान झालं, भक्त पुंडलिकरायांचं दर्शन झालं आणि बारीला नंबर लावला. त्यावेळेला बारी अशी नव्हतीच. आता आपल्याही पाहण्यामध्ये असंच आहे की आपण चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर सरळ पुंडलिकरायांचं दर्शन घेत होतो आणि नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेऊन सरळ पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आपल्याला आठवतं आपण जातो. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराज चंद्रभागेचं स्नान झालं, भक्त पुंडलिकरायांचं दर्शन झालं आणि बारीला लागले. समोर भगवान आहे, समोर भगवंताच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहिले. समोर जे होते त्यांची दर्शनं झाली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवासमोर उभे आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकदाच आलो, एकदाच तुझ्या दरबारामध्ये तुझ्या समोर आलो, तुझ्या दर्शनाकरता आलो, तुझ्या समोर मी उभा आज आहे. पण तुला मला काहीतरी मागायचं आहे. मी एक याचक म्हणून आलेलो आहे, एक भिकारी म्हणून आलेलो आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज करतात प्रथम चरणामध्ये. ठकल सेदारी, हा ठकल सेदारी, बदबिक काही देवा, बदबिक काही दे हो, याचक भिकारी उभा, याचक भिकारी भिकारी बदबिक काही देवा, हो बदबिक काही देवा,
विठोबा हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय गगमधा गगमधा मपनी दपर मधा मपनी हरि 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 गगमधा मपनी दपर मधा मपनी राहू दे विकासच. कथेमध्ये सगळी हाऊस झाली. काय नाव त्यांचं? अजय. हा हा अजय.
अजय शर्मा झाकी ज्यांची होती अजय शर्मा असो जगद्गुरु तुकाराम महाराज ठिकाणी देवाला मागणी मागतात. महाराज म्हणतात एकदाच तुझ्या दरबारामध्ये आलो तुझ्या समोर उभा आहे ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. एक याचक म्हणून आलो एक भिकारी म्हणून आलो तुला मागण्याकरता काहीतरी आलो. पण वाजले 9 वाजले 9 आणि 7 ते 9 ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 2-5 मिनिटांमध्ये आवरून घेऊया. रोजच कार्यक्रम चालू आहे. मला वाटलं माईक घेऊन चालले का तुम्ही. ठाकलोसे द्वारी देवा तुझ्या द्वारामध्ये आलो तुला मागण्याकरता काहीतरी आलो. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 2 शब्द प्रयोग केले बरं का याचक आणि भिकारी. मला तुम्हाला विचारायचं आहे याचक म्हणजे काय. याचक म्हणजे याचना करणारा. याचक म्हणजे मला काहीतरी द्या असं म्हणणारा जो आहे त्याला याचकच म्हणतात. आपल्या द्वारावर एखादा मागण्याकरता कुणी आला तर त्याला आपण याचक म्हणतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात उभा याचक. बरं मागणारा जो आहे त्याला याचक म्हणतात हे बरोबर आहे. आणि भिकाऱ्याला काय म्हणतात भीक मागतो. जो भीक मागण्याकरता येतो जो काहीतरी मागण्याकरता द्वारावर येतो त्याला आपण काय म्हणतो भिकारी म्हणतो. याचक शब्दाचा अर्थ मागणारा असाच होतो आणि भिकारी शब्दाचा अर्थ सुद्धा जर अर्थानं पाहिला तर याचक असाच होतो. मग या ठिकाणी याचक शब्दाचा अर्थ मागणारा झाला आणि भिकारी शब्दाचा अर्थ मागणारा झाला हे जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहित नाही का. मग जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी हे 2 शब्द प्रयोग का करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं याचक म्हणजे द्वारावर आलेला एखादा अतिथी आहे तो मागतो आणि दुसरा एक वर्ग आहे ज्याला आपण भिकारी म्हणतो तो सुद्धा मागतो. काय म्हणतो तो 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला 1-2 पैसा द्यावो धर्माला द्यावो धर्माला. भिकारी जो आहे तो मागतो याचकही मागतो. 2 शब्दाचे अर्थ एकच होतात. याचक म्हणजे मागणारा भिकारी म्हणजे मागणारा. पण भिकाऱ्यामध्ये 2 प्रकार आहे. भिकाऱ्यामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे गरीब भिकारी आणि एक आहे श्रीमंत भिकारी. आता जरा वेगळंच ऐकलं म्हणे आम्ही. आता गरीब भिकारी असू शकतो बरोबर आहे. गरीब आहे भीक मागतो बरोबर आहे. गरीब आहे आणि म्हणून आपण त्याला भिकारी म्हणू शकतो कारण तो भीक मागतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भिकाऱ्यामध्ये हे जे 2 प्रकार आहे एक आहे गरीब भिकारी आणि एक आहे श्रीमंत पण भिकारी. आता श्रीमंत आणि त्याच्या समोर भिकारी हा शब्द प्रयोग तुम्ही करतात याला प्रमाण काय याला पुरावा काय. 2च पुरावे देतो मी फक्त. एक पुरावा देतो रावणाचा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. रामायणामध्ये गेल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल आपली टूप पेटून जाईल
की रामायणामध्ये एक असणारा की ज्याच्या बंदीग्रहामध्ये 33 कोटी देव बंदीग्रहामध्ये आहे आणि ज्याची प्रॉपर्टी अशी आहे, लंके माझी घरे, जगद्गुरु तुकाराम महाराजचा अभंग आहे ना, लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैशी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे आणि 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. अशी प्रॉपर्टी ज्या रावणाची आहे तो रावण मामाला बरोबर घेतो. मामा म्हणजे मारीच मामाला बरोबर घेतो आणि पंचवटीमध्ये येतो. मारीच मामाला म्हणतो की तुम्ही हरणाचं रूप धारण करा, पण सोनेरी हरणाचं रूप धारण करा. सोनेरी हरणाचं रूप मारीचानं धारण केलं आणि ते हरण मला पाहिजे असा हट्ट घेतला सीतेनं. देवानं पाहिलं हे ब्रह्मांड मी बनवलं, मी नाही. देव म्हणतात हे ब्रह्मांड मी बनवलं आणि मला माहित आहे की या ब्रह्मांडामध्ये मी सोन्याचं हरण बनवलं नाही. आलं कुठून नेमकं हे हरण, सोन्याचं आलं कुठून? आणि सीतेनं हट्ट घेतला मला सोन्याचं हरण पाहिजे, सोन्याचं हरण पाहिजे. लक्ष्मणाला सांगितलं सीतेच्या रक्षणाकरता तू इथं थांब, मी त्याला घेऊन येतो. आणि मग प्रभू रामचंद्र ज्या वेळेला निघून गेले, कुठं ते प्रगट होत असायचं, कुठं अदृश्य व्हायचं. करता करता ते कायगाव टोक्यापर्यंत गेलं. ते कायगाव टोक खाली आपल्या गंगापूर जवळ. आणि मग तिथं त्याला बाण लागल्यानंतर त्याचं डोकं उडालं, म्हणजे डोकं एका बाजूला पडलं आणि काया म्हणजे शरीर एका बाजूला पडलं. म्हणून त्या स्थानाचं आजही नाव आहे कायगाव टोक. टोक म्हणजे डोकं एका बाजूला पडलं आणि काया म्हणजे शरीर एका बाजूला पडलं. आणि मग त्यानं शेवटच्या वेळेला आवाज केला, हे लक्ष्मण, हे सीते. सीतेनं आवाज ऐकला. लक्ष्मणाला सांगितलं तुझ्या भावावर संकट आलेलं आहे, तुझ्या भावाच्या रक्षणाकरता जा. खूप समजावलं माता सीतेला, परंतु सीता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. शेवटी लक्ष्मणाचा नाविलाज झाला आणि लक्ष्मणानं लक्ष्मण रेषा खेचली. मातोश्री एवढी तरी माझी विनंती ऐका की मी गेल्यानंतर या रेषेचं उल्लंघन करू नका. आणि लक्ष्मण निघून गेला. आणि हा असणारा जो लंकाधीश रावण आहे, ज्याची प्रॉपर्टी काय आहे, ज्याचं ऐश्वर्य काय आहे, ज्याची सत्ता कशी आहे, ज्याचा अधिकार कसा आहे बरं का, तो असणारा रावण एक भगवं वस्त्र अंगावर धारण करतो, बगलेमध्ये झोळी घेतो आणि हातामध्ये भिक्षा पात्र घेतो आणि पंचवटीमध्ये येऊन माता सीतेला ओम भवती भिक्षाम देहि. लक्षात आलं ना तुमच्या? यालाच म्हणतात श्रीमंत भिकारी. विठ्ठल विठ्ठल हा श्रीमंत आहे, ऐश्वर्यवान आहे, याची प्रॉपर्टी अशी आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीमंत आहे पण भिकारी आहे. दुसरं उदाहरण वामन भगवंताचं नेहमी आपल्या ऐकल्यातलं आहे. वामन भगवान परमात्मा बळीच्या द्वारामध्ये गेले. भगवान आहे परंतु बळीच्या द्वारामध्ये ज्या वेळेला गेले, हातामध्ये भिक्षा पात्र आहे आणि बळीला भिक्षा मागता येतात. बळी ओम भवती भिक्षाम देहि. बळीच्या आईनं ज्या वेळेला पाहिलं, बळीची आई आपल्या बाळाचं, बळीचं कौतुक करते की भली हुई सती नाही गई. बरं का, बळीची माता म्हणजे विरोचनचा ज्या वेळेला मृत्यू झाला तर त्यावेळेला बळीची माता ही सती निघाली. तर त्यावेळेला नारदांनी अडवलं, नाही तुला नाही जाता येणार सती, कारण तुझ्या उदरामध्ये एक महान भगवत भक्त त्याचा जन्म होणार आहे, त्याचं नाव आहे बळी. आणि बळीच्या द्वारामध्ये आज भगवान परमात्मा भिक्षा पात्र हातामध्ये घेऊन भिक्षा मागण्याकरता आले. मातेनं पाहिलं, बळीच्या आईनं पाहिलं आणि आपल्या बाळाचं कौतुक करते. बळीची माता म्हणते भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जिसके सामने प्रभु पसारे हाथ. ओ ज्याच्या समोर या ब्रह्मांडाच्या नायकानं हात पसरावा. जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी देवाला सुद्धा श्रीमंत भिकाऱ्याच्या यादीमध्ये बसवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य त्याने सांगितलं तुम्ही आवरून घ्या, आता तुमचा पाया पडतो मी. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा बरोबर, ते सांगण्याकरता आलो तू. मी वामन आहे म्हणून तुमचं दर्शन घेतो, परंतु तुम्ही आता 9च्या पुढे आकडा गेला. बटोक भगवान वामन भगवान. तात्पर्य जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ठाकलो सेद्वारी उभा याचक भिकारी. याचक आणि भिकारी हे समानार्थीच शब्द जरी असले, पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी याचक म्हणून आलो, भिकारी म्हणून नाही. अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला होता ना, नजराना पाठवला. छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजच्या कीर्तनाला समोर येऊन बसत होते. आपण ऐकलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजच्या कीर्तनाला समोर येऊन बसावं. आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या वेळेला कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराजची संसारातील परिस्थिती जरा नाजूक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना धन पाठवलं, म्हणजे नजराना पाठवला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या धनाचा स्वीकार नाही केला ना. जगद्गुरु तुकाराम महाराज उलट त्या मावळ्याच्या हातामध्ये एक अभंग लिहून देतात आणि त्या अभंगामध्ये असं लिहितात, राजे तुम्ही जो नजराना पाठवला ना त्याची आम्हाला त्या धनाची गरज नाही. आम्ही तेने सुखी, आम्ही सुखात आहो, आम्ही तेने सुखी. तुम्ही एक काम करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्युके समान. छत्रपती राजे तुमच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे, अजून एक माळ घाला तुळशीची. उपदेश करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं. मग धनाचे भुकेले आहे का, भिकारी आहे का जगद्गुरु तुकाराम महाराज? नाही, भिकारी म्हणून नाही देवा, तुझ्या समोर आलो, तुझ्या समोर येऊन उभा राहिलो, याचक म्हणून आलो. याचक आणि भिकारी समानार्थी शब्द आहे. जसं महाभारतामध्ये एक वाक्य बोलून जातो फक्त एका मिनिटामध्ये. एक वाक्य आहे, रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर ठरला होता. पण तिथं एक वाक्य आलं महाभारतामध्ये. रुक्मिणीला ज्या वेळेला विचारला, रुक्मिणी तुला सांग, तुला एक विचारायचं आहे. तिनं सांगितलं, जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे जर नवरदेव होण्याकरता तयार असतील तर मी नवरी होण्याकरता तयार आहे. तिनं सरळ सांगितलं. तिला ज्या वेळेला विचारलं की तुला नवरा कोणता पाहिजे, तिनं सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर नवरदेव होण्याकरता तयार असतील तर मी नवरी होण्याकरता तयार आहे, परंतु जर शिशुपाल नवरदेव होत असेल तर मी नवरी होण्याकरता तयार. आता वाक्य आहे तसं ते, श्रीकृष्ण नवरा मी नाही. हा, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. पण बघा दोन शब्द म्हणजे सारखेच आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, पण शिशुपाल नवरा मी नवरी. लक्षात आलं का तुमच्या? शब्द सारखेच आहे, नवरी शब्द सारखाच आहे, पण ती म्हणते की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, पण शिशुपाल नवरा मी न. आता पाठीमाग मंदिरामध्ये लिहिलेले बघा, मूर्तीवर सेंदूर टाकू नये. बरोबर आहे का? तेच लिहिलेलं आहे तिथं, तेच मी जे बोललो ते. सेंदूर लावू नये, मूर्तीवर शेंदूर टाकून असं लिहिलेलं तिथं. हा का तेल म्हणा काय असेल ते शेंदूर, किंवा येथे नारळ फोडू नये शब्द लिहिलेला असतो. येथे नारळ फोडू नये. आता शब्द काय, दुसरा शब्द एक आपण जर घेतला की येथे नारळ फोडून ये. वाक्य पहिला आपला जो विषय चालू होता ती म्हणते की श्रीकृष्ण नवरा मी नवरी, परंतु शिशुपाल नवरा मी न. आणि तिथं क्वामा दिला, एक नला, नच्या नंतर एक क्वामा दिला आणि मग वरी शब्द लिहिला. ती म्हणते श्रीकृष्ण नवरा मी नवरी, परंतु शिशुपाल नवरा मी नवरी. शिशुपाल जर नवरदेव होत असेल तर मी नवरी होण्याकरता काही तयार
नाही, तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, याचक आणि भिकारी हा शब्द जरी सारखा होत असला या ठिकाणी, तरी याचक म्हणून मी तुझ्या समोर देवा उभा आहे. मला प्रेमाची भिक्षा, प्रेमाचा खाऊ मला पाहिजे. वर्णन करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. मज भिका काही देवा, 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 मज भिका काही देवा. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, भातुके पाठवा, प्रेम 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 भातुके पाठवा. मज भिका काही देवा, मज भिका काही देवा, मज भिका काही देवा, मज भिका काही देवा, मज भिका मज भिका काही देवा, मज भिका काही देवा, भिका काही देवा. माझं भेक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. महाराज म्हणतात की मला देवा जे मागायचं आहे ते म्हणजे प्रेम. तुझ्याबद्दल माझ्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होऊ दे. जसं नामदेव महाराजांच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं, आणि म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानं जसं नाचावं, बरं का, नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं म्हणजे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जसं देवानं नाचावं, नामदेव महाराजांनी म्हणावं तुला देवा नैवेद्य खावा लागेल, तर देवानं नैवेद्य खावा. नामदेव महाराजांच्या बद्दल अंतकरणामध्ये जसं प्रेम निर्माण झालं तसंच प्रेम, जसं मीराबाई होऊन गेली की मीराबाईनं नृत्य करावं देवा करता आणि म्हणावं, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके शिर मोर मुकुट मेरो पति सोये, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई. जसं नामदेव महाराजांच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जे प्रेम निर्माण झालं, जसं मीराबाईच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जसं प्रेम निर्माण झालं, जसं माता शबरीच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जसं प्रेम निर्माण झालं, जसं हनुमानजीच्या अंतकरणामध्ये देवाबद्दल जसं प्रेम निर्माण झालं, तसं हे प्रभू मज भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. जसं महाभारतामध्ये भगवंतानं जे ज्ञान स्वतःच्या आईला, स्वतःच्या बापाला, स्वतःच्या भावाला, स्वतःच्या पत्नीला जे सांगितलं नाही ते प्रेमी भक्त अर्जुनाला सांगितलं ना. जे न संगेची पितया माऊली, जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माता देवकीसी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुने. चौथा अध्याय बरोबर आहे ना, चौथ्या अध्यायामधली ओवी. जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माता देवकीसी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे पीक यातेची आती. सनकादिकाची आशा वाढीनल्या होत्या की रे बहु असा परी त्याही येणे माणे यशा येतेची ना. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. कोणतं पुण्य केलं की भगवान परमात्मा
भक्त अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जसं भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं हे प्रभू, तसंच प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण हो, अशा प्रकारची मागणी माझी आहे. आणि आपल्याही अंतःकरणामध्ये असंच प्रेम निर्माण व्हावं याकरता फक्त 2 मिनिटं भगवंताचं हे भजन रूपी साधन या ठिकाणी आपल्याला करायचं आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित करायची. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, साई चरित्र पारायण आणि ज्या असणाऱ्या भक्तांनी या ठिकाणी अन्नदानाची सेवा केली. पण अन्नदान करता येतं बरं का, अन्नदान करता येतं, परंतु जे काही शिजवलं, जो काही प्रसाद आपण शिजवला तो आपल्यापर्यंत, आपल्या पत्रावाळीपर्यंत ज्यांनी वाढण्याची सेवा केली. म्हणून मला असं वाटतं एक वेळेस सगळ्यांनी मिळून आमच्या तरुणांकरता टाळी वाजवा. कारण आपण जे काही आहे ते शिजवू शकतो, परंतु आमच्या तरुणांनी वाढण्याची जी काही सेवा केली. आणि म्हणून सर्व तरुण मंडळाला या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, मला प्रेम द्या. आणि आपल्याही अंतःकरणामध्ये ते प्रेम निर्माण होण्याकरता एक साधन करावं. ते साधन म्हणजेच भगवंताचं भजन. महाराज म्हणतात, याचकाचा भार घेऊ नये, येर झार 2 हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं भजन. आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. सीताराम राम राम 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 सीताराम राम राम. सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी टाळी वाजवा. उद्या अशा वेळेला इथं येऊन जर आपण टाळ्या वाजू लागलो ना, लोक म्हणतील यांच्या डोक्यावर परिणाम झाला बरं का. आज सेवेचा 7वा दिवस आहे. मोठ्या प्रेमानं ज्यांना ज्यांना हात आहे ते हाताने टाळी वाजवा. नका वर करू, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की महाराज आता वर हात करायला लावते. नका वर हात करू, खालीच हात राहू द्या. आणि मोठ्या प्रेमानं भगवंताच्या नामस्मरण करत हातानं टाळी, मुखानं भगवंताचं भजन. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. हो सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. हो राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा राम राम. सीताराम राम राम 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 सीताराम. हरि सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. टाळी टाळी टाळी.
पावन सीताराम पतित पावन सीताराम सद्गुरु गंगागिरी महाराज गुरु नारायण गिरिजी महाराज हरिनाथ भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे दान दान तुका म्हणे दान तुका म्हणे दाता तुका म्हणे तुका म्हणे दान सेवा घेतला वाचून सेवा घेतला वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून मज भीक काही देवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा मज भीक काही ओ मज भीक काही देवा देवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा देवा मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा प्रेम प्रेम पाठवे पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके प्रेम भातुके पाठवा papa mama gagari dada dini dada papa mama gagari dada dini dada papa mama gagari mabadani da mabadani da mabadani da mabadani da prema batu ye patava prema batu ye patava prema batu ye patava madabika
नान सेवा घेतल्या वाचून मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा असो झालेली सेवा 9:30 वाजले. आज जरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी दीप वाचन असल्यामुळे थोडासा उशीर झाला बरं का. परंतु आता उशीर जरी झाला आजचा 7वा दिवस आहे बरं का. आणि उद्या या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आहे. परमपूज्य गुरुवर्य महंत हिंदू धर्मरक्षक महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता होणार आहे. संत येते घरा तोची दिवाळी दसरा. उद्या काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. आज या ठिकाणी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या कृपाशीर्वादाने 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या आयोजनातून सर्वांच्या नियोजनातून सप्ताह कमिटी असेल, तरुण मंडळ असेल, ज्येष्ठ मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, आमचे बाळ गोपाळ या ठिकाणी कारण हीच खरी गावाची संपत्ती आहे. खरी संपत्ती ही आहे बरं का. कारण एके ठिकाणी आम्ही असंच कार्यक्रमाला गेलो ज्या वेळेला तर त्या गावातली एक वृद्ध व्यक्ती तिनं एक खंत व्यक्ती केली आमच्याजवळ. तिनं सांगितलं की महाराज आम्हाला असं वाटतं की तरुण वर्गानं भजनामध्ये येत जावं, त्यांनी भजन म्हणावं. कारण गावातले बरेच वारकरी जे काही भजनी आहे ते आता जवळजवळ आता कमीच होत चालले आणि म्हणून गावामध्ये भजनी राहिले नाही आणि तरुण वर्ग जो आहे तर तरुण वर्ग या ठिकाणी येण्याकरता तयार नाही. तर त्यानं सांगितलं असं खंत व्यक्त केली त्यानं सांगितलं की महाराज आम्ही ज्या वेळेला तरुण वर्गाला असं बोललो की तुम्ही भजनाला येत जा, कारण आत्तापर्यंत जे भजनी होते त्यांनी आत्तापर्यंतच्या लोकांना वाटी लावलं, कारण यांच्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला, शेवटच्या दिवशी हेच लागतील बरं का. तर ज्या वेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं की आत्तापर्यंत भजनी जे काही होते ते आता कमी होत चालले आणि म्हणून तरुण वर्गानं जरा पुढं येऊन भजनामध्ये सहभागी झालं पाहिजे, कारण आमचा शेवट त्यानं सांगितलं आमचा शेवट होणार आहे ज्या दिवशी तर त्यावेळी भजन करण्याकरता कोणी राहणार नाही आणि म्हणून तुम्ही जर भजनी म्हणून तयार झाले तर मग आमचा शेवट निदान तुम्ही करशाल. तर त्या तरुणांनी सांगितलं त्या खंत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला की तुम्ही काहीच काळजी नका करू म्हणे, शेवटच्या दिवशी आम्ही जरी नसलो ना तर शेवटच्या दिवशी तुमच्या अंत्ययात्रेला आम्ही डीजे लावू म्हणे. आता हे म्हणजे जरा ऐकण्यासारखं नाहीये, परंतु आपल्या गावाची खरी संपत्ती आपल्या पाठीमागं ही मंडळी उभी आहे. म्हणून खरोखर या बाळगोपाळांना या ठिकाणी धन्यवाद आणि ज्यांना त्यांनी या ठिकाणी घडवलं आमचे सुनील महाराज बरं का, त्यांचेही प्रयत्न असतात, त्यांच्या माध्यमातून ही सर्व गावाची एक पारमार्थिक संपत्ती आपल्या पाठीमागं उभी आहेत. तर उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या आयोजनातून सर्वांच्या नियोजनातून 7व्या दिवसाची झालेली ही सेवा करविली तैसी केली कट कट वाकडी की नीट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायी कपन झालेली सेवा या ठिकाणी संत महापुरुषांच्या चरणकमलावर भगवंताच्या चरणकमलावर समर्पित करून पंक्ती 2 शब्द बोलतील ना मग ते आपण बसून घेऊ का द्यायचं लगेच. आपण सगळेच खाली बसू ना पण मग भजन करून घेऊ शेवटचं. 2 मिनिटं फक्त कोणी उठू नका, 2च मिनिटं. झालेली सेवा प्रभू चरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुढे वेडेवा कुडी उत्तरी करा क्षमा राज महाराज आहे विचारिला अधिकारणीया मुला राज महाराज तुम्ही तुका मध्ये ज्ञानेश्वरा राखा पाया वैकिंकरा क्षमा राज